मामाने काय केलेलं नाही. मामा समोर जर काय झालं ना, मी जिवंत राहणार नाही. मी पाशी घेईन आई सांगते, कॅमेऱ्यासमोर सांगते. नमस्कार. गेल्या अनेक दिवसांपासून बदगी तालुका अकोले इथला हा जो सेन्सिटिव्ह विषय आहे, तिथल्या एका लिंक पिसाड महाराजाने लहान मुलांचा गैरवापर केला. ही मुलं खरं तर अध्यात्माचं शिक्षण घेण्यासाठी त्या बदगी या ठिकाणी गेली होती. काही दिवस शिक्षण घेतलं. अगोदर त्याचं गुण चांगले दिसले, पण नंतर त्याने गुण उधळायला सुरुवात केली. आपण जवळपास सर्वात प्रथम एका मुलीने 11वीला मुलगी आहे, तिने आपल्याला बाईट दिली होती. तिचं कसं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाला किंवा तिच्याबाबत जसा विनयभंगाचा प्रकार घडला. त्यानंतर एक लहान मुलगा होता ज्युनियर येतला, त्याला देखील या महाराजाने चुकीचं कृत्य करायला लावलं. मांडी दाखवायच्या बहाण्याने त्याला मांडी दाबायला बोलून घेतलं आणि स्वतःची पॅन्ट खोलून नको ते कृत्य केलं. आणि आता तिसरी एक घटना आहे का, या मुलाच्या पालकांनी हा जो मुलगा आहे, किती वय याचं? 15 वर्षाचा 10वीला असणारा मुलगा आहे, ही त्याची आई आहे. आणि ह्या मुलासोबत देखील असंच कृत्य घडल्याची माहिती या पालकांनी दिलेली आहे. आणि अद्याप देखील तो लिंक पिसाड महाराज फरक आहे. तर या दृष्टीने यांनी सांगितलं का आमच्या सोबत देखील या महाराजांनी असा प्रकार घडलाय. त्यासाठी आता आपण ह्या मीडियावर हे या महाराजाचं जे कृष्ण आपण बदनाम करतोय, पण हे ज्याचं घाणेरडं कृत्य आहे, विकृत चाळे आहे, ते कसं घडलं. कारण की काही लोक विनाकारण त्या महाराजाची बाजू घेत आहेत किंवा ते पैसे बुडवायचे आहेत म्हणून खोटे आरोप ही लोक करतायत, असं काही लोक तिथली करत आहेत. आणि वेगळ्याच पद्धतीच्या बाईट्स वगैरे या ठिकाणी येत आहेत. तुमचा मुलगा कितीला होता शाळेला? तो जुना 2023ला शाळेत घातला होता तिथं. हा. मग तुम्ही आणि त्या महाराजांची ओळख कशी झाली? तो ओळख म्हणजे आहेत ना, त्यांनी मला माहिती दिली का तिथे चांगली शाळेत तिचा मुलगा घातला होता ना, मग त्यांनी सांगितल्यामुळे मी तिथं मुलगा शाळेत घातला. शाळेला. आणि मग ते शाळेमध्येच ते अध्यात्माचं शिक्षण तो महाराज देतात, बरोबर? ही माहिती कशी समजली? त्यांनी दिली माहिती, म्हणजे मला पहिली जुन्नर मध्ये दिली. बर. आणि मग 2 वर्षापूर्वी ज्याला शाळेत घातलं, हा, कितवीला? त्याला 8वीला घातलं. 8वीला. बर. मग आता तो 2 वर्ष तिथं शिकत होता का? हा. महाराजांची फी किती होती? 15,000. 15,000 एका वर्षाची? हा. आणि काय शिकवायचे महाराज? काय शिकवत, काय सारखे मुलाला घेऊन जात होते बाहेर. काय शिकव, आज आम्ही बघायला पण नव्हतो ना. काय बघ म्हणले पक्वात शिकवणार, एवढंच म्हणले. पक्वात शिकवत. बर. आणि गेल्या वर्षीची फी भरली का तुम्ही? हा, भरली. किती रुपये भरले? 15,000. आणि राहिलेली आता ह्या वर्षी आम्ही देणारच होतो फी. मग का नाही दिली? त्यांनी आमच्या उलटे आरोप केले. त्या दिवशी आम्ही पोराला आणायला गेलो तेव्हा फी पण देणार होतो आम्ही त्यांना. बर. मला सांगा आता, तुमच्या मुलाच्या सोबत तिथं ते जे महाराज आहे, त्या महाराजांचं नाव माहिती संपूर्ण? हा. काय? निलेश महाराज बोडके. अच्छा. त्यांनी काहीतरी चुकीचं केलं नक्की काय केलं? काय सांगितलं मुलांनी तुमच्या? तो मग ज्यावेळेस शिवरात्रीला त्यावेळेस हा 3 दिवस आधी घरी आला होता, तेव्हा त्यांनी रडून सांगितलं मला घरी आल्यावर का महाराज असा असा करतोय म्हणून, मला म्हणजे वेगवेगळं नालायक कृत्य करते म्हणून त्यांनी मला सगळं सांगितलं. त्याची परीक्षा होती म्हणून आम्ही शांत बसलो ना. आणि तो पण मला मम्मी माझे पेपर म्हणून थांबलो होतो. काय सांगितलं त्यांनी? तो म्हटला ना महाराज असा नालायक वागतोय माझ्या बरोबर, आणि दुसऱ्या पण मुली 2 म्हणली त्यांच्यासोबत पण असं वागतोय, आणि 3 मुलं आहेत अशी, त्यांच्यासोबत असंच करतोय, म्हणजे मला सांगत होता घरी आल्यावर. अच्छा. मग तुम्ही त्याचं नाव काढायचं ना शाळेत? त्याचं पण तो माझी परीक्षा चालू म्हणून आम्ही थांबलो. कितवीची? 9वीची. पेपर चालू म्हणजे मला माझे पेपर आहेत, मग मी वर्ष वाया जाईल माझं. त्याच्याकडे जाऊया. काय झालं होतं बाळा? मला सांग का, सर्वप्रथम तुला काय शिकवलं जायचं तिथं? तिथं मला पक्वात शिकवलं जायचं. अच्छा. येतो का तुला पक्वात? कसं शिकवतात ते असे म्हणजे ते नव्हते शिकवत, दुसरे म्हणजे आकुर्डी आहे ना आपले पुण्यामध्ये, तिथून महाराज यायचे, सोपान महाराज कुरकुटे. ते दर रविवारचं नाही तर मग शनिवारचं यायचे, आठवड्यातून ते क्लास घ्यायचे आणि ते जे पाखोदचे बोल ते द्यायचे आणि ते जायचे. त्या पाखोदच्या बोलांची आम्ही आठवड्याभर प्रॅक्टिस करायची. पुढच्या आठवड्यात आले का परत ते वाजवून घेणार, ते बसले का पुढचे बोलणार, असं शिक्षण चालू होतं. बरं. आता हे जे महाराज हे काय शिकवायचे? हे मला नव्हते काही शिकवत, म्हणजे आता ते मला ते नव्हते काही शिकवत. मला शिकवा फक्त ते सोपान महाराज पाको शिकवत होते ना, मग त्यांचा विषय काय होता, गायन आणि कीर्तन. ते जे का तू फक्त पक्वातच शिकायचं का? हा. कीर्तन भजन वगैरे ते काय? ते नव्हतं काही शिकवत.
मग ते दिवसभर काय चालायचं तिथं? तिथं दिवसभर म्हणजे आता सकाळचं लवकर उठवायचे 5:30 वाजता, पाखोद्याच्या रियाजला बसवायचे. नंतर आंघोळीसाठी उठवायचे पाखोद्याच्या रियाजवरून. आंघोळी झाल्या का परत थोडं पाखोदावाला सांगायचे. पाखोदावाला सांगितलं नंतर मग जेवणासाठी उठवायचे परत. जेवण झाल्यावरती मग शाळेतून आलो का ड्रेस बदलायचा, तोंडात पाय धुवायचा, ड्रेस बदलायला लगेच हरिपाठ घेणार. हरिपाठामध्ये म्हणजे आता हरिपाठ झाल्यावरती अभ्यासाला बसवणार. अभ्यास झाला का मग झोपायचं रात्रीचं 10 वाजता. जेवण वगैरे व्यवस्थित होतं? जेवण बिवण होतं व्यवस्थित, पण ते काय करायचे माहिती का, आता ते म्हणजे जेवण बिवण बनवायचं असलं ना का कामं बिमं आम्हाला सांगणार. ते कामगार कोणीच कामगार नव्हते. मुलं शिकत होती 70 ते 75 मुलं होती तिथं. एकही कामगार नव्हता. सगळी म्हणजे जेवढी काम होती सगळे मुलांकडून करून घ्यायची. बर, मग सगळी कामं तुम्हीच पोरच करायची का? पोरं आणि मुली भाकरी बिकरी करू लागायच्या. मग तुम्हीच बनवू लागायचे, खायचे तुम्हीच? हा. फक्त त्याचं काय पीठ वगैरे असेल त्यांचं ते असेल? हा, मग तुम्ही झोपायचे वगैरे होतं का आतरून पांघरून का तुमचंच होतं आमचंच होतं ते. वैयक्तिक? हा. बर. मग आता 2 वर्ष झाली तू शिकतोय. पहिल्या वर्षी काय अनुभव आला? अनुभव म्हणजे आता काय माहिती का, तिथं एक मुस्लिमांचा मुलगा होता, त्याच्यामध्ये एक मुस्लिम मुलगा होता. आता तो एक होता, त्याच्या संग आई म्हणजे चांगल्या बोलायच्या. आता ते त्यांचं मला माहित नाही त्यांचं काय होतं का नाही, पण ते एका ताटात जेवायचे. सगळ्यांचं जेवण झालं का मग दोघंच एका ताटात जेवायचे किचनमध्ये. आता तेव्हा काही कॅमेरा नव्हता किचनमध्ये, मग तेव्हा ते एका ताटात जेवणार किचनमध्ये. म्हणजे त्यांचं असं चालायचं, त्यांचं जास्त बोलायचे नाही का. किती वर्षाचा तो होता मुलगा? तो मुलगा 9वीला होता. हे दोघं एका ताटात जेवायचे? एका ताटात म्हणजे महाराजांच्या नाही, त्या बाईच्या, तिची म्हणजे ही होती ना महाराजांची बायको, तिला आम्ही आई म्हणायचो. तिच्या ताटामध्ये तो जेवायचा, असं म्हणजे स्वतःच्या पोरावाने ती सांभाळायची त्याला. आणि असंच बोलता बोलता कधीतरी ती बोलली का म्हणजे ती म्हणली आपल्या स्वतःच्या पोरापेक्षा मला हा पोरगा जास्त जीव लावेल नाही का, जो मुस्लिम पोरगा होता. मग त्या महाराजांनी तेच डोक्यात ठेवलं, तो तिच्या आणि त्या पोरावर संशय खायचा. असं घडत गेलं. पुढच्या वर्षात दुसरं वर्ष, हे मागचं वर्ष आहे ना आता मी आलो, हे आता 2024चं वर्ष आहे ना, त्या वर्षामध्ये माझ्या सत्य जास्त बोलायला लागल्या, असं जीव लावायच्या. ते माझ्या संशय खायला लागलो. त्यांची भांडणं व्हायची. त्यांची भांडणं झाली का ते पार त्यांना काय करायचं, ते घटस्फोट का काहीतरी म्हणले ना ते. डिवोर्स ते घ्यायचं. बरं एवढी भांडणं व्हायची त्यांची, मारामारी. आता त्यांच्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये आम्ही सोडायला गेलो का ते महाराज काय म्हणायचे, म्हणजे ते आमचे संशय घ्यायचे. त्या म्हणजे आई आहे ना ती त्यांची बायको, तिच्यावर मला संशय घ्यायचे का तुमचं काहीतरी आहे म्हणून तू हिला सोडावे तो मध्ये. असं चालायचं. मला पण मारायचे तिला पण मारायचे. तू का सोडवा जायचा? आता मग सोडाय म्हणजे आता आई आहे, आता आई आपल्याला जीव लावते, तिला आपण आई म्हणतोय, त्याला बाबा म्हणतोय, तर आपण आई आता पप्पाची मम्मीची घरी भांडण झालं आपण सोडवतोच का नाही. मग तसं आई आणि बाबा आपल्याला जीव लावतील म्हणून आपण सोडायला जातो. मग ते असं संशय खायचे का तुमचं काहीतरी आहे म्हणून तू सोडायचं मध्ये. तुला पण मारायचे. आता ते वर्षीचा विषय ना? नाही, दुसऱ्या वर्षीचा विषय. पहिल्या वर्षी आता पहिल्या वर्षी थोडंसं चांगलं गेलं बरं का. पहिल्या वर्षी काय आलं, आता तुम्हाला माझी संग जे घडलं ते सांगतो पहिलं, आणि नंतर मी अनुभव सांगतो. जेवढं राहिलो ते नंतर अनुभव सांगतो. पहिल्यांदा मी जे संस्थेत गेलो त्याच्यानंतर मला 1 महिन्याच्या आधीच मला त्यांनी झोपाय बोलवलं त्याच्यापाशी. अंगावर पायबीट टाकणे, हातबीट टाकणे, असंच मस्करी बिस्करी मध्ये झोपायचो त्याच्यापाशी. म्हणजे तो मला झोपाय बोलवायचा. मग परत मी जातून असायचं, पण तो माझ्यापाशी झोपायला यायचा. त्याची बायको किचनमध्ये झोपायची. मग तेव्हा 2च कॅमेरे लावलेले होते, आणि आता पण 2च, पण तेव्हा 2 कॅमेरे होते. किचनमध्ये कॅमेरा नव्हता, आणि आतमध्ये एक हॉल होता, आणि इकडे म्हणजे. तुला 2 मिनिटं थांबवते. महाराज आणि त्यांची पत्नी वेगवेगळे झोपायचे का? हा, काय बोलत नसायचे एकमेकांशी? बोलत होते, पण ते महाराज त्यांच्या पत्नी मशीन झोपायच्या ऐवजी आमच्या पैसे झोपायला यायची. म्हणायचे मला तुमच्या पैसे झोपायचे, तुमच्या पैसे आथरून करून ठेवा मला असं. आणि मग झालं. नंतर ते काय करायचे, पप्पी बिप्पी घ्यायला लागले. अर्धा 1 तास होट चोख बसायचे आमचे. मग ते त्यांच्या हॉटेलने आमचे होट चोखायचे. असे घाण करून ते करायला लागले. ते नंतर एवढं काही मनावर घेतलं नाही तेव्हा मी. नंतर ते माझा हात घ्यायचे. त्यांचे जे लिंग आहे ना, मग पॅन्टीच्या वरतून ठेवायचे, हात ठेवायचे. नंतर म्हणायचे चोळ हातबीत काढायला लागलं का ते आम्हाला कुचकेवाणी करायचे. बोलत नसायचे. 2 दिवस बोलायचे नाही. खडूसवाणी करणार, रागावणार, बोलणारच नाही.
असं मग आम्हाला पण कसं तरी वाटणार ना का आम्हाला जीव नाही लावते असं तसं. मग नंतर परत आमच्या कोण ते झोपाय बोलवणार, आमच्या संग गोड गोड बोलणार, परत आमच्या कोण तेच कृत्य करून घालणार. नंतर नंतर ते करून झाल्यावरती नंतर नंतर ते काय करायचे, पॅन्ट काढायची त्यांची पॅन्ट म्हणजे लिंग आहे ना, लिंग हातात द्यायचे आणि हलवायला लावायचे. आणि हलवायला म्हणजे आता ते झाल्यावरती ते थोडं थोडं ते वाढत जायचं. आणि आता मग ते माझ्या संग स्वतःच करायला लागले. माझी पॅन्ट काढायची, ते पॅन्ट काढल्यावरती माझं लिंग हातात घ्यायचे आणि ते हलवायचे, म्हणजे माझं लिंग ते हलवायचे. असं त्यांचं कृत्य वाढत गेलं. आणि शिवरात्रीला मी घरी गेल्यावरती मग मम्मीला सांगितलं, माझ्या बहीण होती तिथे, बहिणीला सांगितलं, मम्मीला आणि बहिणीला सांगितलं. मग मम्मीने ते मावशीला त्यांना सांगितलं. मग मावशीने ते आता मग मम्मीला म्हणलं का मम्मी माझे पेपर आहेत, माझं वर्ष व्हायला जाईल, 9वीचं वर्ष आहे, नंतर मला 10वीला जायचं, मला अभ्यास पूर्ण करू दे, 9वीचं वर्ष मला संपू दे, मग 10वीला मी कुठं जायचं तिथं जाईन, फक्त तुम्ही पेपर संपल्यावरती या वाटलीस तर मला न्यायला. पण ते काय आलं, ते आले 22 तारखेला न्यायला. आणि तेव्हा त्यांचं काय झालं, ते भांडणं बिणणं झाली. आता म्हणजे काय आलं, ते मावशीन ते सगळे आतमध्ये गेले, विचारणार होते, त्याला विचारायला लागले. त्यांची बायको पार शिव्या गाळ करायला लागली मावशीला त्यांना. मग ती त्यांची बायको मध्ये आली. मग यांची अशी धाराधरी झाली, अशी भांडणं बिणणं झाली, मारामारी झाली थोडीशी असं. आता हे माझ्या संग जे घडलं ते तुम्हाला सांगितलं. आता मी जेवढा मी ते राहिलो त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या संग जे म्हणजे मला जे अनुभव आला ते मी तुम्हाला सांगतो. आता अनुभव म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर आमच्याकडून कामं करून घ्यायचे असं तसं. आता ते झाल्यावरती ते लाकडच वेगळंच तुम्हाला सगळं सांगितलं. आमच्याकडून म्हणजे काय करायचं, लाकड वेगळं कापाय न्यायचे, सगळं कष्ट तुमच्याकडून सगळं करून घ्यायचे. कामगारच नव्हते तिथे एक सुद्धा. आता अख्खं म्हणजे आता आम्हाला पाणी लागते म्हणलं आम्हालाच न्यायचे डायरेक्ट. आता आम्ही पैसे देतो म्हणलं त्याचं काहीतरी त्यांनी केलं पाहिजे ना. ते माहिती का कमी पैसे तुम्हाला सांभाळते असं तसं सारखं असेच बोलायचे. आणि झाड घ्यायचे, थोडक्यात लाकड नाही का कापतात असं सौदे घेतात. हा सरपण कापायला डोंगराला न्यायचे चालत, तिथं सरपण कापायचे. सरपण कापून झाल्यावरती ते लाकडं व्हायला सांगायचे, टॉयलेट टाकायचं असं तसं. मग ते सगळे काम आमच्याकडूनच करून घ्यायचे. तू जे म्हटला का त्याची त्या महाराजची बायको किचन मध्ये झोपायची, बरोबर? हा तुमच्या सोबत येऊन झोपायचा, तू आमच्याकडून घ्यायचं, आमच्याकडून अजून इतर पोराकडून असं कृत्य करायचं. हा करायचं ना. आता तुम्हाला सांगू का, त्याच्यामध्ये तर पोरं आता मी बोलायला लागलो पोरांसंग, जे सिक्रेट आमची टीम होती त्यांसंग बोलायला लागलो. त्याच्यामध्ये नावाचा मुलगा होता, अजून हा जुन्नरचाच आहे अजून. हा आम्ही 3 मुलं होतो आणि 2 मुली होते आणि म्हणून. आता आमच्या संग असं झालं, पण आम्ही मीटिंग धरली, 4 जण होतो, आम्ही 4 जण गेलो. सगळे कबूल झाले का आपण आपल्या आई वडिलांना सांगायचं. मी आधी सांगितलेलं होतं, मी सांगितलंय घरी. मग ते पण म्हणले आम्ही पण घरी सांगायचं. कीर्तन होतं तिच्या घरी, म्हणजे सगळे पाहुणे आले, मग तिच्या घरी गेले. आम्ही पण जाणार होते, महाराजांना कळलं का आम्ही तिच्या घरी जाऊन मिटिंग घेणार आहे. मग त्यांनी मिटिंग घेणार आहे हे कळल्यावरती का त्यांनी लगेच आम्हाला बोलून घेतलं. म्हणले तुमच्या घरच्यांना विचारलं नाही, तुम्ही माझ्यासंग परत संशोध आला, त्यांच्यासंग जाऊ नका असं तसं नाही का. मग ते झाल्यावरती ते गेले, त्यांची मिटिंग झाली. मग घरी सांगितल्यावरती तिने तिच्या घरी सांगितलं, तिच्या घरीच मिटिंग झाली. पण तिच्या घरच्यांचा विषय तिनेच दाबला का उगाच आपल्याच गावामध्ये आपली इज्जत नको जायला. आपल्या तिचं वय किती? ती पण माझ्या वर्गात होती, 17 वर्षाची. हा नाही 15 वर्ष. हा. तिने काही तक्रार केली नाही. तर मग आता हे जो तुम्ही 4 जणांची समजा टीम झाली तयार, याच्या परत तुमची चर्चा होईल. या व्यतिरिक्त अजून काही मुलं सांगायची का तुम्हाला? नाही, या व्यतिरिक्त आम्हाला कोणत्या मुलांनी काय सांगितलं नव्हतं सांगितलं कोणत्या मुलांनी काही. बरं तुम्ही विचारलं का त्या मुलांना, प्रयत्न केला का विचारायचा प्रयत्नच केला नाही, कारण ते हाणायचीच तेवढे मुलांना. त्यांनी असं म्हणजे घट्ट पकडूनच ठेवलेलं धाकात, पूर्ण धाकात. पार एवढं वेळ आम्ही धाकत होतो का, पार आम्ही आई वडिलांना सांगू शकलो नाही. ते मोबाईल रेकॉर्डिंग चालू करून ठेवलेली, मोबाईलमध्ये काय बोलतोय का काय सांगतोय, आमच्या मागे येऊन उभे थांबायचे का तुम्ही काय सांगताय का काय असं. म्हणजे आम्हाला म्हणायचे का आता तिकडून आम्हाला प्रश्न काय विचारले का, जेवण चांगले आहे का काय. मग ते सगळं आम्हाला म्हणायचे का, आम्हाला सांगायचे असं बोल म्हणून. ते मागं उभं राहून म्हणायचे असं बोल. म्हणजे तुमच्याकडे कोणाकडे मोबाईल नव्हते? तुमच्या पालकांचा फोन आला का हे महाराजांच्या मोबाईल नंबरवरून यायचा आणि महाराज ते रेकॉर्डिंग करायचे, स्पीकरवर ठेवायचे. आणि मग तुम्हाला नाईलाजाने खोटं बोलावं लागायचं. तसेच करायचे ते. आता तुम्हाला सांगू का, जेवण चांगलं होतं म्हणजे ते काय करायचे, थोडक्यात हॉटेलच चालू केलं त्यांनी संस्थेत. ते काय करायचे, थोडा काय पदार्थ करायचा, आपली पाणीपुरी करायची. समजा पाणीपुरीची करायची म्हणलं ना, परंग पैसे काढायचे 50 रुपये. पैसे जमा झाले का मग पाणीपुरी करणार. तसे ते स्वतःहून नव्हते करत काही.
तर कार्यक्रमाला तुम्हाला सांगू का अनुभव म्हणजे कार्यक्रमाला एवढे न्यायचे का पर माझ्या म्हणजे जेवढी शाळा दिवस असतात ना अर्धे दिवस भरलेत का नाही हेच मला माहित नाही. मला ते भाजीपाला न्यायचं म्हणलं का मला संगच नेणार. मग पुढं जायचं हे महाराज समजा कीर्तनाला वगैरे गेले बरोबर, हा तर मग शाळेला तुमची सुट्टी का? सुट्टी. आणि मग तुम्ही त्यांच्याबरोबर फिरणार? हा ते बिदगी किती रुपये घ्यायचे काय? 10,000 15,000 20,000 25,000 असे पैसे घ्यायचे याची हा कार्यक्रमाचे. आणि तुम्ही सगळं टाळ वाजवायला? हा आणि आता- दररोज कार्यक्रम असायचे? हा दररोज कार्यक्रम असायचे बरं. तू किती कार्यक्रमाला गेलास? आता मला सांगता यायचं नाही एवढे कार्यक्रम मी मोजून नाही ठेवले एवढे अटेंड केले मी कार्यक्रम. मला ते सोडतच नव्हते कांच्याच पोराला संघ नव्हते नाहीत मलाच न्यायचे. का? काय माहिती मला संघ ठेवायचे ते. तर माझ्याकडून असं कृत्य करून घ्यायचे ना मला संघ ठेवणार असं घाण कृत्य करून घ्यायचे. आता मला संघ ठेवायचे. तू पप्प्या वगैरे असे घाणेरड्यावानी अर्धा तास जर तोंडात तोंड घालून जर तो मुका घेत होता, मी रडायचो. रडलं बिडलं का साईडला टाकलायचा तो असंच करतो आणि तसं करतो. बळजुबरीने करून घ्यायचे ते असं काही पण. तू रडायचं? हा एकदा रडलो मी त्याने ढकलून दिलं मला साईडला. काय म्हणायचं? मी म्हटलोच नाही काही मला रडाय आले आपोआप. मी अजून माझ्या आई वडिलांची कधी पप्पी नव्हती घेतली असं करायचं घाण मला रडायची फार. रडू नको तू. हा मुलगा रडतोय, या मुलाचे डोळे पूर्ण भरून आलेले आहेत. ब्लर केल्यामुळे तुम्हाला दिसणार त्याची आई पण इकडे रडायला लागलेली आहे. अर्धा तास तो त्याच्या ओठ सोकत बसायचा आणि एकदम त्याने ते मुलाला कसं ताब्यात ठेवलं होतं, धाकात ठेवलं होतं. मुलगा पण नाही नाही रडू नको बाळा. पहिलं जर तू त्याला विरोध केला असता त्याने इतका तो केलं नसतं ना उद्योग. झोपायचं नव्हतं तू तो मारायचं तेवढा अहो. 2 पोराला मारले ते पोर निघून त्या संस्थेतून निघून दुसऱ्या संस्थेत गेले पोरं. एवढा मारायचं तू महाराज. सगळे जसे काही संस्थेमध्ये हाण मारत होती. तिच्या बायकोची भांडणं वेगळी पोरांना मारणं वेगळं. बायकोजून त्याचं काय पटत नसायचं? काय माहिती आता ते सारखं संशय घ्यायचं. आता तुम्हाला सांगू का तो लफडे खोर होता डायरेक्ट मी सांगतो सगळ्यांना समोर सांगतो लफडे खोर होता तो. आम्हाला सांगायचा आता मला न्यायचं जाचं वाडीला तिथं ती बाई होती एक त्या बाईचं नाव नाही माहिती मला. त्या बाईकडनं जायचा आम्हाला लक्ष ठेवायला सांगायचं कोणी येते का मला सांगायचं. आम्हाला म्हणायचं माझी गर्लफ्रेंड होती. आता आमच्या गावाकडे घोगरेवाडीकडे एक पोरगी म्हणजे त्यांच्या गावाची दिली तिकडं म्हणजे तिचं लग्न झालं म्हणून तिकडं आता त्याच्या सासरवाडीला गेली ना. ते पुरीला तिच्या पुरी संग गाडी हिंडायचा म्हणायचं माझी गर्लफ्रेंड होती ही पहिली. तिच्या घरी बिरी न्यायचा आम्हाला लक्ष बिक्ष ठेवायचा तो घरात जायचा. तर काय करायचं ते ना मला माहिती. आणि मग घरामध्ये तिचे नवरा वगैरे त्या बायांचा कुठं असायचे? ते कामाला जायचे ना. मग हे कामाला जायचं बघून तुला घेऊन जायचं तुम्हाला राखणीला वाईट ठेवायचं? हा मग आता माग मला आता मग मला म्हणणार का चल तुझ्या घरच्यांना भेटून येऊ मला घरी न्यायचा कधी कधी. मग माझ्या घरून आलं का मग घोगरेवाडीला तिकडं आतमध्ये रोड जात तिकडं घुसणार तिकडे वेगळं लक्ष बिक्ष ठेवायला सांगणार. ते घोगरेवाडी त्याचं लपड. हा ती बाई बोलायची की त्याच्यासोबत? हा मग त्यांचे फोन बिन चालायचे. आता आमच्याकडे जायचं म्हटलं का तर जुन्नर मध्ये गेल्या लगेच फोन करणार तुझ्या घरी कोणी आहे का येऊ का भेटायला काय असं तसं. मग तू कुठं बाहेर थांबणार का? तुझ्यासोबत कोण असेल? माझ्यासोबत कोणीच ना. आता माझ्या घरी जायचं म्हणलं त्या माझ्यासोबत कोण घेणार. मग तू राखणीला दारात हा असं आणि आतमध्ये हा बाहेर आल्यावर काय म्हणायची? बाहेर आलो मग मला काही सांगत नसायचे ते एवढंच माझी माझी गर्लफ्रेंड होती पहिली असं तसं एवढंच. हा तिकडं समजा हा महाराज कीर्तन प्रवचन करत असेल हा काय तिथं लोकांकडून दान वगैरे मागत होता का आम्हाला दान म्हणजे आता समजा तुमचा मुलगा आहे तुम्ही त्या गावातले थोडेसे 5-6 किलोमीटर लांब आहे तुमच्या मुलाचा बर्थडे आहे भाऊ मोठा बर्थडे करायचा आहे तिथून लोक दान करायची पैसे द्यायचे म्हणजे असे चेक म्हणजे थोडक्यात पैसे दान करायचे 1000 1500 2000 5000 असे दान करायचे. कधी कधी चपात्या करण्याचं मशीन दान करायचे काही पीठ मळण्याचं मशीन असं दान करायचे आणि ते दान त्यालाच घ्यायचे ते जेवण बिवून दान करायचे ती माणसं. सगळंच फुकट मिळत होतं. सगळं फुकट मिळत होतं. तरी बी तुमच्याकडून 15,000 घेत होता तर सगळं तुमच्या हा रेप पण करत होता. काम आहे आमच्याकडून करून घेणे. चिड्डी काढून फक्त काही अजून काही करायचं का तुला? आणि तू आता इथं तुझी आई आहे मावशी खरं खरं सांग काय खरं सांगतो म्हणजे ते फक्त चिड्डी बिड्डी काढायचे
आणि हातामध्ये लिंग द्यायचं, हलवायला सांगायचे, असे घाण कृत्य करायला लावायचे. किळच नव्हती वाटत. लई किळस यायची, आम्हाला वकायला यायची. आता जुन्नरचा पोरगा होता तुम्हाला, तो वकला अक्षरशः माग गेला, मला घेऊन गेला सोबत. अरे माझ्या संग असं असं घडलंय, मान त्याची चर्चा चालू झाली. तो वकला माझ्यासमोर, वकला पार मला रडाय आलते तेव्हा तिथं. तो तो खूप रडत होता. महाराजा व्यक्तीने तुम्ही सहन केलं. हा, मारायचं तेवढा हो. पोलिसांची काठी त्याच्याकडे, लिळूची काठी असते ना गोल गोल, ती काठी, काशी काठी एक हाणली का पार वळून वाटायची. तर घरी गेल्यावरती माझ्या मावशीला त्यांना विचार, दिवाळीला घरी गेलतो, माझी पाठण अख्खी लाल लाल होती. एवढी हाणायची बरं ती, हाणायच्या भीतीने अख्खी पोरं घाबरायची. दिवाळीला गेलतो, माझ्या पार वळ बघून माझ्या मावशीने ते रडायला लागली. अरे मग तवाच काढून घ्यायचं ना तुझं. तेव्हा काढून घ्यायचं, पण ते मारच तेवढं होतं. आता मला फार भीती वाटायची घरी काय सांगायचं ना, नको मला नाही जायचं ते शाळेला, गेलं तर गेलं शिक्षण. असं म्हणलेलं मी माझ्या वडील त्यांना पण म्हणलो, तुला वारकरी शिक्षण शिकवायचे असं काही पण म्हणत आलीचे, मला तेच ठेवायचे. किती वेळा रोडलो करून येते, मम्मीलाच विचारा. आता महाराज तिकडं झालं, सगळं घटना घडली, भांडणं झाली बरोबर. हा, त्यावेळी मग काय घडलं का तिथं एका मुलीचं काय विनयभंग झाला का? मुलीचं म्हणजे नाही, आता तुम्हाला सांगू का, आता झटापटीमध्ये त्यांनी काय केलं, पोरांना काहीतरी सांगून ठेवलं असं का, पोरांनो तुम्ही इथं थांबा, ते आले का लगेच मला झोंबा किंवा त्यांना झोंबा मारू नका, आवाज गोवाज करा, मोठं मी माणसं जमतील, असं काय सांगितलं मला काय माहिती नाही. मी पुस्तकं ते ठेवलं संस्थेमध्ये, लगेच बाहेर आलो माझ्या मामाकडे त्यांच्या. मी घाबरलेलो होतो तेव्हा, खूप घाबरलेलो होतो. म्हणजे आता मला लास्टचा पेपर होतो ना, लास्टचा पेपर होतो, मी अर्धा पेपर सोडला, माझ्या नुसतं डोक्यामध्ये माझ्या मावशी देतात का नाही, मला घेऊन जातात का नाही, एवढं घाबरलेलो होतो मी. मावशीला त्यांना फोन कुठून करावा, कोणी पण त्यांना नाव सांगितलं तर लगेच सांगतील ते. आता मग तुम्हाला सांगतो, 22 तारखेला ते आले, त्यांची शाळेमध्ये मीटिंग झाली, नंतर ते गेले, विचारायला लागले, त्यांच्या बायकोने शिवीगाळ केली. मग इकडून तिकडून आता बायांचे हात उचलणारच ना, ती बाईमध्ये आली. मग यांनी बायांनी मग आता हाणलं माझ्या मावशीने, त्यांनी मग शिवीगाळ केली. म्हणलं कोण ऐकून गेलं मोकळं नाही. ती शाळेतली जी म्हणजे ती लहान लहान मुली किंवा मुलं होती ती का बाजू घेत होती महाराजांची? बाजू म्हणजे आता ती पण धाकामध्ये तेवढे. आता एक पोरगी होती, तुम्हाला नाव होतं, तिला पण नट्टी, तू नट्टीवाणीच राहणार आहे, तू नट्टीवाणार आहे मोठी होऊन, तू काही शिकणार नाही, नट्टीवाणी मेकअपच करायची, तू ढोंगानं चालवायच्या कामाची, असं काही पण गाणं बोलायची तिला. तिने पण तेवढं सहन केलं. ती आमच्यापाशी येऊन ती बोलायची. किती वर्ष? तिला छोटी, ती 6वीला का 7वीला मुलगी. नाही आता ते ठीक आहे, आता ती लोकांची पालक काही समोर येत नाहीत, तुझे पालक आलेत समोर, पण आता त्याच्यामध्ये असं दिसतंय की ती जी लहान लहान मुलं होती ना बाकीची तुमच्यासोबत शिकणारी, तीच त्या महाराजांना असं म्हणजे गराटा घातला होता आणि महाराजांना काही करू नका असं वाढायला लागले. ते का करत होते असं ते मला माहितीच नाही ना. मी गेलतो तिकडे मामा, त्यांचा काय प्लॅन झाला असं. सगळी पोरं आहे का आता कबड्डी घालत होती, ती पण अशी लाईनीत बसलेली खाली, कधी हे येतात. मग सगळी पोरं उठली, लगेच असं बोट बिट करायला लागली, अय हात नको लावून, असं तसं काय काय बोलायला लागली. पोराला मग आता पोरं आखी चिटकली. आता तुम्हाला सांगतो, अक्षरशः तिथे आहे ना सगळी पोरं माझ्या सगळीच होती. शाळेतून पेपर सुटला, सगळी गेली, अर्धी पोरं सुटलेली, त्यांचा पेपर नव्हता, आमचाच पेपर होता. आता ती पोरं सुटल्यावरती ती पांढरे कपडे घालत होती, म्हणजे निरू आणि धोतर. ती त्या निरू आणि धोतरावरती होती, बाकीची पोरं शाळेच्या ड्रेसवरती तिला आतमध्ये होती. तिथं ते सगळं झाल्यावरती पोलीस स्टेशनला गेलो आम्ही. बरोबर, पोलीस स्टेशनला गेल्यावरती सगळी पोरं घेऊन आली, तिथं अख्खी पोरं घेऊन आली, अख्खी पोरं घेऊन आली, अख्खी पोरं शाळेच्या कपडे होती. बरोबर, तिथं आल्यावरती त्यांचा ड्रेस कसं काय बदललं, त्यांची आपली वापरलेली कपडे होती, अशी म्हणजे फाडून बिडून कपडे आणली, दाखवायला यांनी मारले पोरांना, असे आरोप केलेत. ते लहान पोरांना घेऊन गेले, त्याचा म्हणजे वापर केला. हा वापर केला म्हणजे तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून तिथे ते सगळे पोरांचा वापरच करते, ते त्यांच्यापासून पैसे मिळते ते त्यांना, ते सगळे आमची जीव जगायची. आता तुझ्या मामावर पण गुन्हा दाखल झाले पोस्कोचा, आणि ते दुसरं एक मुलगी होती तिच्या वडिलांवर पण झालाय, अजून त्याच्या बेननी काल गुन्हा दाखल केलाय पोस्कोचा. मी कॅमेरा ऐकून घ्या, कॅमेरा चालू आहे, मी सांगून ठेवतो. माझ्या मामाने काय केलेलं नाही, माझ्या मामा समोर जर काय झालं जिवंत राहणार नाही, मी फाशी घेईन, आई सांगते, कॅमेरा समोर सांगते, फाशी घेईन डायरेक्ट सगळ्यांसमोर. झाडाला लटकन बघा तुम्ही. आमची 15 दिवस झाले आधी गुन्हा दाखल होता, त्यांनी काय केलं का? 15 दिवसानंतर त्यांची केली, रिपोर्ट घेतली त्यांनी. कसं काय? आम्ही 8-9 10 दिवस गेलो तिथं, आम्हाला परत पाठवून दिलं पोलिसांनी.
आणि त्यांची रिपोर्ट एका रात्रीत घेतली. सौदांच्या घरी लगेच रिपोर्ट घेतली त्यांची. मामा जर काय झालं ना, कार्यक्रमच वाजीम पार सांगून ठेवतो. माझ्या मामाने काय केलेलं नाही. सीसीटीव्ही मला चेक करायचे आणि एवढे दिवस सीसीटीव्ही काय बंद करून ठेवलेली. मला सगळं पार मला पाहिजे पुरावा पाहिजे त्याचा. माझ्या मामासंग काही झालेलं नाही. माझ्या मामाने काही केलेलं नाही. माझ्या मामाने मारले मी सिद्ध करतो. पुरीला बिरीला कोणाला मारलेलं नाही. आम्हाला जर काही झालं वाटूच लागलं पार मी फाशी घेईन सगळ्यांसमोर. बघा तुम्हाला काय करायचं करा. मग काय केलेलं नसून अशी काय करतात मग फुकटच्या भागात. तो फरार काय मारायचं मग तिथून संस्था चालू ठेव ना मानव. अजून पोरं बिरं कामाला लावतो काय नेतो दिंडे बिंडे इकडे तिकडं दिवसभर पोरं दुसऱ्यांच्या घरात ठेवतो. रात्रीचं करतो नको गाडी द्यावा म्हणून. एवढं 500 600 रुपयांचा हिशोब करतो तू पार. कसं हिशोब म्हणजे आता गाडी बिडीसाठी आपल्याला पैसे लागतील 600 रुपये 700 रुपये ह्याचा हिशोब. म्हणजे गाडीसाठी पैसे नाही जावा आपल्याला पैसे कमी भेटतील. पोर दुसऱ्याच्या घरी ठेवायचा दिवसभर. एवढंच वाक्य. आम्हाला जर काय झालं ना सण नाही करणार मी लगेच फाशी घेईन. तू त्यांचं म्हणणं आहे का तू खोटं बोलतोय? कोणतं म्हणणं आहे? तिथलं सरपंच आहे तो सरपंच त्यांच्याकडून पैसे घेतोय. त्याला मानव तू असं वाटतंय ना तू पोरगी बिरगी जर असेल तुझी बायको त्याला आठवडाभर ठेव त्याच्या पैसे मानव. मग कॅमेऱ्यात बोल तुम्ही डायरेक्ट. कसले पैसे घेतात? पैसे म्हणजे कार्यक्रमाचे पैसे भेटले का त्यांना थोडेसे पैसे द्यायचे. मग ते काय एवढे बाजू घेतात त्यांच्या गावचा सरपंच रिटायर झाले ना मुख्याध्यापक. तिथलं एक किराणा मालाच्या दुकानामध्ये आलं त्याचे 1.5-2 लाखाचे दरवर्षीचा त्यांचा भेटायचे त्यांना पैसे. त्याच्यामुळे त्यांची बाजू घेतात ते. त्यांची धंदा करायचं म्हणून हा खरेदी केलं त्यांचे पैसे भेटायचे मग त्यांची बाजू घेतात ते. दुकानदार कोण तांदूळ वगैरे सगळं घ्यायचं सगळं घ्यायचे म्हणून बाजू घेतात. हा अजूनही लोक म्हणतात का आमची पण पोरगी तिथं शिकायला आहे आणि तिच्या बाबत असं काही घडलं नाही. मुलं खोटा आरोप करतात. पोरं तेवढं ह्याच्यामध्ये मोठी दावळून धरलेली त्या महाराजांनी. मग आमच्या संग घडले म्हणून आम्ही पुढे आलोय ना. आम्हाला नाही सण झालं एवढं. त्याला होत असं सण. तुम्हाला पैसे बुडवायचे म्हणून तुम्ही खोटा आरोप करता असं ते म्हणतात. आता तुम्हाला सांगू का पुण्याहून महामान ते आता तुम्हाला सांगतो 25-30 हजार रुपये पगार यावं फक्त. त्यांचं काय होणार 8-9 हजार रुपये फक्त गाडी भाडं देतात ते अकोल्याला यायला. त्याला 15,000 रुपये भराय कमी आहेत का? एका टायमाला 8-9 हजार रुपये जातात. 15,000 रुपये कमी का भरायला? असे कधी भरले असते आम्ही? पैसे भरले का? ते पूर्ण भरलेत. हे सगळं खरं बोलतोय? खरं. मग आता मी काय लिहून आणले का? मी कुठं पाठ करतो असं थोडी बघून सांगतोय तुला. मी का दिवसतोय बाळा का हे जे समाजात जे काही लोक आहेत विशेषतः तिथले जे शिंगोटे म्हणून जी काही लोक आहेत ती खूप कमेंट करत असतात की ते महाराजची बाजू घेतात. आणि मी काही बातम्यावर पाहिलं त्या सतीश पापाळे पत्रकार आहेत त्यांच्या चॅनलवर राजकीय द्वेषापोटी महाराजांना बदनाम केलं जाते असं तिथले सरपंच किंवा तिथे जे दोघं तिघं दिसत आहेत ती लोक बोलतायत. आता ह्या मुलांचं राजकीय काय आहे सरपंच साहेब? कसलं सूड उगवतात राजकीय? यांना इलेक्शन लढवायचंय का? हे जुन्नरचे तुम्ही अकोल्याचे. मी त्या मागच्या बाईट मध्ये पण मी म्हणलो होतो का हे स्वतःच्या मुलीसोबत घडले काय होईल? आणि 15,000 रुपयासाठी कुणी आपली इज्जत अशी घालून घेईल का? तो बाबा लफडी करतो बाहेर. या मुलांना पाळ ठेवायसाठी तिथं नेतो. त्यांचे नवरे सासू बाहेर गेल्याच्या नंतर हा त्यांच्या घरामध्ये जाऊन घाण करतो. सकाळीच मला एका महिलेचा फोन आला होता. ती महिलाचं म्हणणं होतं त्या मसवंडी गावातल्या तिच्या काही मैत्रिणी होत्या ते सांगत होत्या हा नालायक महाराज आहे. हा माणूस नालायक आहे. पण काय आहे का लोकांना आता स्त्री असल्याचा काय तोटा बी आहे. समाजापुढे नीट मांडता येत नाही. मांडायचं कसं? आपली इज्जत जाईल म्हणून शांत बसतात. आणि ही काही लोक समोर आली त्या महाराजांनी जो नालायकपणा केला त्याचा त्यांनी हा तक्रारीचा पाडा वाचला
आणि खर तर म्हणजे काय झालंय, आता मी 2-3 दिवसापूर्वीपासून या बातम्या सुरू आहेत. 15 दिवस काहीच नाही. हा महाराज इकडे तिकडे फिरत होता. मी तिथल्या पोलीस निरीक्षकांना, जे काय बोरसे नाव आहे त्यांना मी फोन केला. ते म्हणले फरार आहे. तर त्यांना मी सांगतोय फोन उचलतोय, सगळं बोलतोय, फरार कसं काय? हा मुलाचा मामा असत. आधी एक पोरगी होती आपली, सर्वप्रथम बाईट केली का तिची पप्पी घ्यायचा प्रयत्न केला, तिच्या अंगाला कोणा घाणवाने हात करायचा. तिचा बाप तो बोलत होता, त्याचं एक नाव टाकलंय, पोराच्या मामाचं एक नाव टाकलंय, अजून एक ड्रायव्हर म्हणून गेला होता त्याचं पण नाव टाकलंय. आणि त्यांनी आता काल काय गुन्हा दाखल केलाय, ही लोक आली आमच्या आश्रमातल्या मुलींच्या छातीमध्ये हात घालून विनयभंग केला. आणि पोलिसांनी 15 दिवस घटना घडलेली, ती काल ते आली ती लोक, लगेच गुन्हा दाखल करून घेतलाय. कलम काय लावले? पॉस्को. कुठला न्याय? हे महाराष्ट्र आहे का बिहार आहे का पाकिस्तान आहे? हे मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेब, गृह खाता आपल्याकडे आहे, हा अन्याय सुरू आहे. ह्या मुलांचं लैंगिक शोषण झाले तर झालंय. आणि आता त्यांनी तक्रारी केल्यात, त्याच्या बातम्या प्रसारित झाल्याच्या नंतर त्या महाराजांनी आता दुसऱ्या मुलांना पुढं करून आणि 15 दिवसानंतर ह्या लोकांनी सगळ्या एका छोट्या मुलीचा हात घातला असा आरोप केलाय. तर याबाबत योग्य तो न्याय व्हावा, याची चौकशी व्हावा. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. जुन्नर टाइम्स, नारायणगाव.